listening to Mirchi. Share it with Swapnil on 98.3 Mirchi. I'm comfortable in front of Mike because today I'm with you. थोडासा ठीक ओके रेडी डॉक्टर मजा करूया काही काळजी करू नका. थँक्यू. शेअर इट विथ स्वप्नील सुरू आहे आणि माझ्याबरोबर आता शेअरिंग करण्यासाठी जे साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, मी काय सांगू त्यांच्याबद्दल. स्किन सिटी क्लिनिक हे नाव मला असं वाटतं की कोणालाच आपल्याला काय म्हणूया आपण माहिती नाही असं नाही किंवा अवगत नाही असं नाही. या शोच्या माध्यमातून आपण हे नाव खूप ऐकतो. अदरवाईजही मला असं वाटतं एक अत्यंत रेप्युटेड आणि अत्यंत ताकदवान ब्रँड म्हणून हा ब्रँड आय थिंक खूप लवकर नावारूपाला येतोय अँड इट्स बीन देअर अँड इट इज गोइंग टू बी देअर फॉर अ लॉंग टाइम टू कम. स्किन सिटी क्लिनिकचे सर्व त्याचे एमडी म्हणजे ते एमडी पण आहेत डॉक्टर म्हणून डर्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि स्किन सिटी क्लिनिकचे पण एमडी आहेत डॉक्टर नितीन ढेपे माझ्याबरोबर आहेत. डॉक्टर कसे आहात तुम्ही? मजेत. वेलकम टू शेअर इट विथ स्वप्नील. धन्यवाद स्वप्नील. किती छान वाटतंय की एरवी आम्ही तुमचं नाव वापरतो, तुमच्या क्लिनिकचं नाव वापरतो आणि या कार्यक्रमाशी तुमचं एक अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत गोड असं नातं आहे आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याबरोबर शेअर करणार आहात काहीतरी तुमच्या आयुष्यातलं, तुमच्या पर्सनल स्पेस मधलं आणि वी आर व्हेरी व्हेरी एक्साइटेड. पण बिफोर वी गेट टू द ऍक्च्युअल शेअरिंग डॉक्टर मला सांगा स्किन सिटी क्लिनिक हे नाव कसं सुचलं तुम्हाला? 2001 साली मी एक साधा त्वचारोग तज्ञ होतो. बरं. आणि जेव्हा मी माझा व्यवसाय वाढवत नेला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक आदर्श होता, रामोजी फिल्म सिटी. बरं. की जे एक चॅनल, एक न्यूजपेपर आणि तिथून एक मोठं साम्राज्य त्या माणसानं उभं केलं. तर त्वचा या शाखेमधलं ओपीडी, हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर, कॉस्मेटॉलॉजी, कॉस्मेटिक सर्जरी या सर्व गोष्टी एका छताखाली आणायच्या या उद्देशाने मी स्किन सिटी, तो डॉक्टर ढेपेज स्किन सिटी वॉज इन्स्पायर्ड बाय रामोजी फिल्म सिटी. म्हणजे असं नाही तर असं आमच्या फिल्म लाईनशी संबंध होता तुमचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला असं नाही खाल्लं असं खाल्लं तसं क्या बात. पण आय यू अ फिल्म बाफ डॉक्टर? पिक्चर बघायला आवडतं वगैरे असं खूप खूप रुची आहे? आवडतात का? आवडता हिरो कुठला डॉक्टर? स्वप्नील जोशी. छोटी छोटी खुशी आप रुला देतो नाही पण अदरवाईज म्हणजे मी आहेच पण मी सोडून अजून कोणी हिंदी बॉलिवूड असं कोणी? नाना पाटेकर. अमिताभ बच्चन ऍब्सोल्युटली क्या बात. आणि जेव्हा तुम्ही सुरू केलं किती साली आपण सुरू केलं डॉक्टर? 2001 साली. 2001 साली. कुठून? पुण्यातनं सुरुवात केली आपण त्याची? मी माझं एमबीबीएस एमडी दोन्ही पुण्यातून केलं. बरोबर. त्यानंतर मात्र गावाच्या जवळ जायचं म्हणून सोलापूरला सुरुवात केली. सुरुवात सोलापुरात केली. आणि सोलापूरमध्ये जेव्हा स्किन सिटी नावारूपाला आली त्यानंतर मग पुण्यात एक शाखा सुरू केली. बर. आणि त्यानंतर मात्र पुण्याची शाखा खूप मोठी झाली. हा. भारतातली जवळपास सर्वात मोठा सेटअप त्वचा, कॉस्मेटॉलॉजी आणि लेझर यामधला. आणि त्यानंतर मग परत औरंगाबाद, उस्मानाबाद, बिजापूर, गुलबर्गा या ठिकाणी शाखा सुरू झाल्या आणि आता मुंबईमध्ये सुरू करतोय. वा वा, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा काहीतरी. स्किन सिटी हे त्वचा म्हणजे जे त्वचेचे आजार पूर्वी कुठल्याही उपचाराने बरे व्हायचे नाहीत वर्षानुवर्षे, तर त्यावर नवीन तंत्रज्ञान आम्ही आणलं. उदाहरणार्थ किलॉइड की ज्याच्यावर पूर्वी उपचार नव्हता, आम्ही त्याच्यावर नवीन उपचार आणला. पांढरे डाग जे पूर्वी बरे व्हायचे नाहीत त्यावर आम्ही एक्झायमर लेझर भारतात पहिल्यांदा आणला. जन्मखुना, लाल जन्मखुना, काळ्या जन्मखुना, हिरव्या जन्मखुना त्यावर आम्ही लेझर उपचार भारतात पहिल्यांदा सुरुवात केला. आणि त्वचा, बर्थमार्क, स्कार आणि सुंदर दिसणं हे ओघाणारच. कॉस्मेटॉलॉजी यामध्ये सुद्धा आमचा हा खूप मोठा सेटअप मानला जातो. केशरोपण, सुरकुत्या घालवणे, तरुण दिसा, सुंदर दिसा या सर्व प्रकारच्या गोष्टी स्किन सिटी मध्ये एका छताखाली होतात. म्हणजे आजार बरा करण्यापासून ते तुमचा फिटनेस बेटर करण्यापासून ते तुमचा आउटलुक आणि फिजिकल ब्युटी बेटर करण्यापर्यंत सगळ्या व्हर्टिकल्स मध्ये आपण काम करतो. बरोबर आहे. मी लेमॅनच्या भाषेत सगळं मांडलं तुमच्यासाठी. सुपर. आणि मग डॉक्टर, आय एम शुअर डॉक्टर तुम्ही खूप उतार चढाव पाहिले असणार, खूप आय एम शुअर खूप ड्रॅमॅटिक असणार तुमचं आयुष्य, कारण इतकं मोठं साम्राज्य काही ओव्हरनाईट उभं राहत नाही आणि इतकं मोठं साम्राज्य उभं करताना अनेक अडीअडचणी येतात, टक्के टोणपे खायला लागतात, अनेक चांगले वाईट अनुभव येतात, काही गमतीशीर किस्से घडतात. तर डॉक्टर नितीन ढेपे यांची इमेज आज अशी आहे की इज अ व्हेरी बिग डॉक्टर, इज अ रिनाउंड डॉक्टर, इज अ बिग शॉट, इज अ टायकून. पण आज ते शेअरिंग काय करणार आमच्याबरोबर? शेअरिंग स्वप्नील एक हळवी जागा आहे माझ्या मनातली, ती जी आज मला शेअर करायची आहे. प्लीज. आणि ती जागा कुठे
पोरीची नाही बरं. परंतु ती जागा आहे पुस्तकांची. लहानपणी शाळेत असताना मी पुस्तकातला किडा होतो. बर. साधारणतः 5वी पासून 9वी पर्यंत मी माझ्या शाळेतल्या लायब्ररीतली निम्मी पुस्तकं म्हणजे साधारणतः 4,000 ते 5,000 पुस्तकं मी वाचून काढली असतात. अरे बापरे. दिवसाला 2.5 ते 3 पुस्तकं हा माझा वेग असायचा. दिवसाला 2.5 ते 3. सर माझी महिन्यालाही होत नाही. बर. तर त्या काळामध्ये समग्र गडकरी, पु ल, एक साठवण, वपू काळे इथंपासून ते रमेश मंत्र्यांपर्यंत अगदी मराठी संस्कृती कोश पासून ते मराठी विश्वकोश वा. इथंपर्यंत हाताला जे जे येईल पुस्तक ते कुरतडलं पाहिजे या उद्देशानं मी पुस्तकं कुरतडत राहिलो. बर. आणि आता मला आयुष्यात जाणवतं की या कुठल्याही अडचणीच्या वेळेला, कुठल्याही अवघड वेळेला माझ्या मनात काही विचार करण्याची जी क्षमता आहे, जे काही संतुलन आहे विचार करण्याचं, त्या सर्वांचं श्रेय जातं त्या वाचनाला. त्या वाचनानं मला आयुष्यामध्ये अगदी संतुलित व्हायला शिकवलं. पण याचे एक विडंबना अशी की ज्या पुस्तकांनी मला विचार करायला शिकवलं, तर आयुष्यातला पहिला विचार मी काय केला 9वीला असताना, की हे पुस्तकं वाचल्यानं आपल्या आयुष्यात काय होणार नाहीये. मला अभ्यासाची पुस्तकं वाचायला हवी, मेरिटला यायला हवं. 9वीला असताना मी माझी सगळी पुस्तकं, त्या काळामध्ये गावी पुस्तकं विकत घ्यायला काय सोय नव्हती, बघून चोरून जमवलेली माझी शेकडो पुस्तकं मी एकत्र केली, कापडात बांधली आणि आडगळीच्या खोलीत एका कपाटामध्ये मी लिटरली ती दफन केली, कुलूप लावून ठेवली. मी जेव्हा 3 वर्षांनी पाहिले तेव्हा त्याला वाळवी लागली होती. बापरे. तर ज्या पुस्तकाने मला विचार करायला शिकवलं, त्याच विचारांनी मी त्या पुस्तकांना लांब गेलं. मी पुरून टाकलं, दफन करून टाकलं. आणि त्यानंतर मात्र मी मेरिटला, प्रत्येक परीक्षेमध्ये मेरिटला 1ला, 2रा, 99% वगैरे होतो. डॉक्टर झालो, MBBS झालो, MD झालो. देशभरामध्ये त्वचारोग आणि लेझरमध्ये नामांकित, लेझरमध्ये तर मी पहिला डॉक्टर मानला जातो. एवढं सगळं करूनही मध्ये कुठंतरी हुरहुर राहते की माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची जी गोष्टी ती मी मिस करते. मला शाळेत कोणी विचारलं ना, तुला आयुष्यात पुढे काय व्हायचं आहे, माझं उत्तर असे, मी लेखक होणार आहे. तर मी अभिमानानं सांगतो लेखक होणार आहे. आणि शेवटी झालो मात्र डॉक्टर. लेखक होण्याचं एक माझं स्वप्न ते राहून गेलं. ही हुरहुर अजूनही माझ्या मनामध्ये आहे. डॉक्टर, मला असं वाटतं की तुम्ही शेवटी असं म्हणलात की लहानपणी तुम्ही सांगायचात की मी लेखक व्हायचंय मला, आणि आता तुम्ही डॉक्टर झालात. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या डॉक्टरकीमधनं एक नवीन इतिहास लिहितच आहात. सो एका वेगळ्या पद्धतीचे लेखक तुम्ही झालेलेच आहात. फक्त स्वतः काही न लिहिता आय थिंक यू आर आस्किंग पीपल ऑफ द सोसायटी टू राईट अबाउट यू अँड पीपल आर टॉकिंग अबाउट यू. लोक तुमचे इंटरव्ह्यू घेत आहेत, तुमच्याबद्दल लेख लिहिले जात आहेत. सो आय थिंक असं नाही, असं मला असं वाटतं कुठेतरी ते पूर्णत्वाला येत आहे. आणि राहिलं मला मनापासून असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी, यू आर अन इन्स्पिरेशन बियॉन्ड द बॉडी ऑफ वर्क दॅट यू डू. यू आर अ बिग इन्स्पिरेशन टू अ लॉट ऑफ पीपल इन द सोसायटी. सो तुमच्यासारख्या लोकांनी आवर्जून वेळ काढून पुस्तक लिहायचा पण विचार करायला पाहिजे. मग ती तुमची ऑटोबायोग्राफी असेल किंवा तुमच्या फील्ड ऑफ वर्क मध्ये काय काय गमती जमती असतील किंवा व्हॉट एव्हर, ते मला असं वाटतं की मी त्यातला तज्ज्ञ नाही, ते तुम्हीच ठरवायला पाहिजे. पण एक काय म्हणा, एक चाहता म्हणून किंवा एक कलिग म्हणून, एक मित्र म्हणून, एक सखा म्हणून मला असं मनापासून वाटतं की तुम्ही ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण तुमच्यासारखा माणूस जो इतका पुस्तक वेडा होता, त्याला तो कनेक्ट शोधायला वेळ नाही लागणार. तो दुसऱ्या क्षणाला तो कनेक्ट त्याला सापडणार आहे पुस्तकांशी, वाचनाशी, लिखाणाशी. तर तो वेळ काढून थोडासा कनेक्ट शोधला. प्रयत्न केला त्यासाठी मी पुलोत्सवाचा 1 वर्ष प्रायोजक होतो. GA कुलकर्णी महोत्सवाचं मी 5 वर्ष प्रायोजक होतो. GA पुरस्कार दरवर्षी अगदी कवी ग्रेस पासून ते श्रीराम लागू यांना आम्ही जिले, त्याचा मुख्य प्रायोजक मी कित्येक वर्ष होतो. कुठल्याही साहित्य संमेलनाला वेळ मिळेल तेव्हा जाऊन पहिल्या रांगेमध्ये बसतो. वाचक किंवा रसिक म्हणून जाऊन बसायला मला अजूनही आवडतं. शाळेत असताना सर्व लेखकांना मी पत्र पाठवून त्यांची उत्तरं म्हणजे आलेली मी जपून ठेवायचो. तसं आताही मी एक नियम केलेला आहे की मी कुठलंही पुस्तक मोफत वाचणार नाही. मी जर मला एखादा लेखक भेटला तर त्याची सर्व पुस्तकं मी विकत आणतो आणि ती विकत घेतल्यावरच वाचतो. अजूनही माझ्या घरी साधारणतः मी 700-800 पुस्तकांची लायब्ररी तयार केलेली आहे. आणि एक पुस्तक मी लिहिण्याचा प्रयत्न केला की ज्याचं नाव आहे डॉक्टर मला सुंदर दिसायचंय. ओके. की ज्यामध्ये प्रत्येकाला सुंदर दिसण्यासाठी जे काही करावं लागतं, डॉक्टरांच्या मदतीशिवाय कुठलंही मशीन न वापरता, कॉस्मेटिक न वापरता, ही थीम घेऊन मी ते पुस्तक लिहिलं. समजा मला एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या एखाद्या लमाणीबाईने मला विचारलं, डॉक्टर मला सुंदर दिसायचंय,
तर मी तिला काय सांगेन. बर. आणि त्याच वेळेला सिनेमात काम करणाऱ्या एखाद्या अभिनेत्रीने मला विचारलं, डॉक्टर मला सुंदर दिसायचंय, तर मी तिला काय सांगेन. असं विस्तृत पट डोळ्यासमोर ठेवून मी ते पुस्तक लिहिलं वा. होतं. आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला. Correct. एकमेव पुस्तक तेवढं लिहिलं मी. करेक्ट. तर मला वाटतं ते थोडा जो काही राहिलेली जी माझी इच्छा होती त्याचा कनेक्ट कुठंतरी थोडासा मला सापडतोय. वा, मला असं वाटतं की आता हा प्रवास थांबता का नाही डॉक्टर. आणि स्किन सिटी क्लिनिक्स मोठं होणारच आहे, मोठं आहेच आणि अजून खूप मोठं होणार आहे. पण हा लिखाणाचा प्रवास थांबता कामा नये असं मला मनापासून वाटतं. आणि वारंवार जेव्हा जेव्हा आपण भेटू तेव्हा मी तुमच्याकडे आग्रह धरत राहीन. पण तुर्तास तुम्ही वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकं सुंदर, काय म्हणूया आपण त्याला, इतकं आंतरिक आणि इतकं भावनिक शेअरिंग आमच्याबरोबर केलं. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. शेअर इट विथ स्वप्नीलच्या वतीने. आणि लोकांबरोबर तुम्ही जे शेअरिंग करताय, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांची दुःख कमी करण्याचं ते शेअरिंग मात्र असंच अविरत चालू ठेवा. थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. धन्यवाद स्वप्नील, धन्यवाद की तुझ्या या शब्दांनी मला एनकरेजमेंट आलेले पुढची 2 पुस्तकं मी लिहूनच टाकेन. Ay, शाबास, या बात डॉक्टर. Thank you so much. That is Dr. Nitin Depe, Skin City Clinic MD and a reputed dermatologist on Share It with Swapnil.